तब्बल 6 डॉक्टर्सचा समावेश आहे. यातलं पहिलं नाव आहे डॉक्टर मुझम्मिल शकील. 36 वर्षांचा मुझम्मिल शकील हा मूळचा काश्मीरमधल्या पुलवामाचा. हरियाणातल्या फरीदाबादमधल्या अल फला युनिव्हर्सिटीमध्ये तो असोसिएट प्रोफेसर म्हणून काम करत होता. फरीदाबादमधल्या स्फोटकांच्या कारवाईमध्ये मुझम्मिल शकील याचं नाव समोर आलं. 2 खोल्यांमधून 2900 किलो स्फोटकं तपास यंत्रणांनी जप्त केली. विद्यापीठामध्ये राहत असताना सुद्धा मुझम्मिल शकीलनं या खोल्या भाड्यानं घेतल्या होत्या. दुसरं नाव होतं डॉक्टर आदिल अहमदचं. उत्तर प्रदेशमधल्या सहारनपूरमध्ये तो डॉक्टर म्हणून काम करत होता. काश्मीरमध्ये जैश ए मोहम्मदचे पोस्टर्स लावण्यात आले होते. त्याच तपासामध्ये आदिल अहमदचं नाव समोर आलं. त्याच्या लॉकरमधून AK-47 रायफलही सापडली होती. तिसरं नाव होतं डॉक्टर सज्जाद अहमद. 32 वर्षांचा सज्जाद अहमद हाही मूळचा काश्मीरमधल्या पुलवामाचा. स्फोटामधील आणखी एक आरोपी डॉक्टर मोहम्मद नबी उमर याचा तो मित्र. सज्जाद अहमद सध्या पोलिसांच्या ताब्यात आहे. चौथं नाव होतं डॉक्टर मोहम्मद नबी उमर. 38 वर्षांचा मोहम्मद नबी उमर हाही मूळचा काश्मीरमधल्या पुलवामाचा. अल फला विद्यापीठामध्ये असिस्टंट प्रोफेसर म्हणून काम करत होता. उमर मोहम्मद आणि मुझम्मिल हे एकाच गावातले. उमर मोहम्मद आणि मुझम्मिल हे युनिव्हर्सिटीमधले सहकारी सुद्धा. दिल्ली स्फोटामधील कारचा चालक हा उमर मोहम्मदच होता. उमरच्या मृतदेहाची ओळख पटवण्याचे प्रयत्न सध्या सुरू आहेत. या 4 नावांसह आणखी एका डॉक्टरचं नाव या तपासामध्ये पुढे आलं. ते नाव होतं डॉक्टर शाहीन सईद. 45 वर्षांची शाहीन सईद ही मूळची उत्तर प्रदेशच्या लखनौची. शाहीन आणि मुझम्मिल शकील हे हॉस्पिटलमधले सहकारी. दोघेही फरीदाबादमधल्याच अल फला विद्यापीठामध्ये काम करायचे. शाहीनच्या कारमध्ये ॲझॉल्ट रायफल आणि काही शस्त्रास्त्र सापडली. शाहीनच्या कारचा मूळ मालक आहे मुझम्मिल शकील. पण दिल्ली स्फोटातील कारवाईशी असलेला शाहीन सईदचा सहभाग इतक्यापुरताच मर्यादित नाहीये. कारण शाहीनचा संबंध हा थेट पाकिस्तानशी असल्याची शंका आहे. कारण शाहीन ही पाकिस्तानमधील दहशतवादी मसूद अझहरची बहीण सादिया अझहरशी संपर्कात होती. सादिया अझहर ही जमातुल मोमिनातची प्रमुख आहे. जमातुल मोमिनात ही जैश ए मोहम्मदची नवीन दहशतवादी शाखा आहे. जमातुल मोमिनात ही जैश ए मोहम्मदची पहिलीच महिला शाखा आहे. शाहीन जैश ए मोहम्मदच्या भारतीय महिला शाखेची लीडर आहे. ऑपरेशन सिंदूरमध्ये सादियाचा पती मारला गेल्याची शंका आहे. पण डॉक्टर शाहीन सईदचा आतापर्यंत